तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण परसबागेमध्ये गावरान कुक्कुटपालन करत आहोत आणि गावरान कुक्कुटपालन करत असताना बरेचसे असे मंडळी खूड कोंबडीची निवड करत. तर आपण काही कोंबड्या ह्या अंड्यावरती बसवल्या, तर आपण त्यांना आधी संपूर्ण खुडूक होऊ दिलं आणि खुडूक झाल्यानंतर आपण त्यांना अंड्यावरती मांडलं. मित्रांनो, तर इथं पाहू शकता आपण, ही एक कोंबडी मित्रांनो अंड्यावरती बसवली आहे. आपण ही एक बसवली आणि ही एक बसवली आणि ही एक बसवली. आता मित्रांनो, आपण ह्या 4 कोंबड्या आणि पलीकडे आपण पिंजरा बघितला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 कोंबड्या ह्या अंड्यावरती बसवल्या आहे. तर मित्रांनो, आपल्यापाशी समजा 10 किंवा 15 कोंबड्या अंड्यावरती आलेल्या असेल आणि त्या जेव्हा खुडूक होतात तेव्हा आपण त्या पूर्णच कोंबड्या ह्या पिल्लं काढण्यात सक्षम नसतात व आपण जेव्हा त्यांना अंड्यावरती मांडण्याचा प्रयत्न करतो त्यापैकी मित्रांनो 2 किंवा 4 मित्रांनो सहज अंडी घेत असतात. तर तत्पूर्वी मित्रांनो आपण त्यांना चांगलं 4 ते 5 दिवस खूडपणा येऊ द्यावे. त्यामधल्या ज्या कोंबड्या आहे त्यांच्यामध्ये मातृत्व कसं आहे हे आपण सुरुवातीला ओळखावे. तर त्यामधलीच एक मी मित्रांनो तुमच्यासाठी एक उदाहरण म्हणून एक कोंबडी घेतलेली आहे. आता ती बघा, ही कोंबडी आपली 4 ते 5 दिवस झाले आहे, खूड झाली आहे. आणि मित्रांनो, आपण हिला कसं खूडपणा आणला आहे, आता ही लगेच आपण अंड्यावरती मांडणार आहोत काही दिवसानंतर. तर हिला आपण अंड्यावरती मांडण्या अगोदर हिला खूड करून घेतला आहे चांगल्या प्रकारे. आता ही जी कोंबडी आहे ही आपली दुसऱ्यांदा पिल्लं काढत आहे. आपण निवड अशी करावी, ज्या पठड्या मित्रांनो ज्या सुरुवातीला अंड्यावर येत असतात त्यांना आपण डायरेक्ट अंड्यावरती मांडू नये. कारण मित्रांनो त्या लवकरात लवकर ह्या अंड्यामधून पिल्लं काढण्याला तयार नसतात. त्यांना 1-2 वेळा आपण खूड होऊ द्यावे आणि नंतर आपण त्यांची निवड करावी. आता हिला बघू शकता आपण कशा प्रकारे आपण अंडी दिली आहे. एक डमी अंड म्हणून आपण बॉयलरचं अंड हिच्या जवळ दिलं आहे. आता हे बघू शकता, तर ती बघा कशी पोटाच्या खाली ती अंड घेते. अशी आपण तिला सवय लावली तर ती व्यवस्थित अशी खूड होते. आणि 2-4 अंडी जरी आपण हिच्या खाली ठेवली तर ही चांगली व्यवस्थित 3-4 दिवसात ही खूड होत असते. मित्रांनो बघू शकता, आता ती पोटाच्या खाली घेत आहे आणि ती व्यवस्थित सेट झाली 4-5 दिवस की त्यानंतर तिला आपण शक्यतोवर ही रात्रीच्या वेळेलाच कोंबडी अंड्यावरती मांडावी, म्हणजे 6-6:30-7 वाजता. आता ही बघू शकता आपण, ही एक कोंबडी आहे. ही मित्रांनो आता पहिल्यांदा आपण अंड्यावरती बसवणार आहे. हिची निवड केली आहे आपण. ज्या पठड्या असतात तर आपण 2 वेळा हिला खूड होऊ दिली, हिच्यापासून 2 वेळा आपण अंडे घेतले. आता ती सेट झाली आहे. आपण हिची निवड केली आहे. हिच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे पिल्लं काढण्याची एक क्षमता आहे मित्रांनो. मातृत्व चांगलं आहे हिच्यामध्ये आणि अशाच कोंबडीची आपण निवड करावी, खूड कोंबड्यांची. तर पुढच्या काही आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की कोंबडी ही अंड्यावरती कशा पद्धतीने मांडावी, जेणेकरून पिल्ला आपल्याला चांगला भरपूर असा रिझल्ट मिळेल. इथे बघू शकता मित्रांनो आपण कशा पद्धतीने हे डबे सेट करून घेतले आहे, नवीन लावले आहे आपण या आपल्या शेडमध्ये. इकडं आपले काही डबे लावले आहे आणि या साईडला आपण लावले आहे. आता इथे आपण सर्व आपण खूड कोंबड्यांना बसवणार आहे अंड्यावरती आणि इकडे काही डबे आहेत त्याच्यात आपल्या कोंबड्या अंडे देत असतात.
तर आपण सकाळी सकाळी कोवळं ऊन पडल्यानंतर कोंबड्यांना खाद्य व पाण्याची व्यवस्था करत असतो अशा प्रकारे. आणि लागूनच आपला उकिरडा आहे, त्यामध्ये राख माती या ने कोंबड्या पूर्ण आंघोळ करत असतात व त्यांना जू पिसवा वगैरे होत नाही. अशा प्रकारे जर आपण त्यांना व्यवस्था करून दिली तर हिवाळ्याचा जो हंगाम आहे, या हंगामामध्ये बरेचसे शेतकरी मंडळी वगैरे खूड कोंबडी काढून बऱ्याचशा प्रमाणात चांगल्या प्रकारे अंड्यातून पिल्ले काढण्याचे काम चालू करत असतात. ह्या सीझनमध्ये चांगला रिझल्टसुद्धा मिळत असतो अंड्यातून पिल्लं काढण्याकरता. तर काही मंडळी जे नवनवीन असतात त्यांना खूड कोंबडी घालून पिल्लं काढण्यात बऱ्याचशा अशा अडचणी येतात, चुका होत असतात. तर मित्रांनो, गावठी कुक्कुटपालन जेव्हा आपण करतो त्यावेळेस ज्या कोंबड्या असतात तर त्यांचे मातृत्व ओळखून आपल्याला खूड कोंबडी निवडावी आणि त्यांना चांगली एक सवय लावावी अंड्यातून पिल्लं काढण्याची. शक्यतोवर मित्रांनो, जे नवीन ज्या खूड कोंबड्या होत असतात अशा कोंबडीची आपण निवड शक्यतोवर टाळावी, कारण त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव राहत नाही पिल्लं काढण्याचा. अशा वेळेस आपल्या आर्थिक नुकसान होऊ शकतो, आपली अंडी खराब होऊ शकते. तर चांगला रिझल्ट 100% मिळण्याकरता मित्रांनो, आपण खूड कोंबडीची निवड करणे हे अत्यंत आवश्यक असते. तर जेव्हा आपण गावठी कुक्कुटपालन करत असतो तर त्यावेळेस मित्रांनो, ज्या कोंबडीमध्ये चांगल्या प्रकारचं एक मातृत्व आहे अशा कोंबडीची आपण खूड कोंबडी म्हणून निवड करावी. त्यांना एक 4 ते 5 दिवस चांगल्या प्रकारची आपण सवय लावावी. आता इथे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये की आपण ह्या खूड कोंबड्या ज्यावेळेस झाल्या 4-5 दिवसानंतर, त्यावेळेस मित्रांनो आपण यांना या पिंजऱ्यामध्ये अंड्यावरती सेट केलं आहे. यांची जागा अंडे देण्याची वेगळी आणि त्यांना आपण इकडं बसवलं होतं. त्यामुळे मित्रांनो काय झालं की त्या व्यवस्थित अशा सेट झाल्या, कारण त्यांनी भरपूर असे 2-3 वेळेस आपल्याला पिल्लं काढून दिली आहे. आणि त्या अशा कोंबड्या ज्या जुन्या असतात, अनुभवी असतात, त्या कोंबड्या कुठल्याही जागेवर लवकर सेट होत असतात. आपण अंड्यावरती कोंबडी मांडताना ही शक्यतोवर आपण रात्रीच्या वेळेला 7 वाजताच्या दरम्यान चांगल्या प्रकारे अंधार झाल्यानंतर अशाच वेळेस आपण कोंबडी ही अंड्यावरती मांडावी. त्यामुळे मित्रांनो ते लवकर सेट होत असतात, त्यांना आपल्या जागेची ओळख होत असते, नवीन जागेची सुद्धा. आणि अशा वेळेस मित्रांनो आपल्याला रिझल्टसुद्धा चांगला एक मिळत असतो. आता इथे आपण सर्व ज्या काही आपल्या अंड्यावरच्या ज्या बसवलेल्या कोंबड्या आहे त्या खाद्य पाणी वगैरे खाऊन आपली राख वगैरे खेळून सनेने त्या आपोआप मनाने आपल्या जागेवरती जात असतात. त्यांना जागेची ओळख ही झालेली असते. तर अशाही सवय लावण्याकरता पक्ष्यांना आपण त्यांना अगोदर चांगल्या प्रकारचे जे मातृत्व असते ज्या कोंबडीमध्ये, अशा कोंबडीला 5, 6, 7 दिवस आपण सेट करावे. आणि सेट केल्यानंतरच आपण त्यांना त्या जागेवर पिल्लं काढण्यासाठी आपण अंडी द्यावी. अशा वेळेस मित्रांनो कोंबडी ही अत्यंत मनाने अंडी घोळण्याचं काम करत असतात व आपल्याला रिझल्टसुद्धा चांगल्या प्रकारचा मिळत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण खूड कोंबडीविषयी जी माहिती दिली ती कशी वाटली मित्रांनो, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि समोरच्या व्हिडिओमध्ये आपण आता तुम्हाला सांगणार आहोत की कोंबडी ही गावठी अंड्यावरती नैसर्गिक पद्धतीने हिवाळ्यामध्ये कशा प्रकारे आपण मांडतो त्याची रीतसर